पंढरपूर, ज्याला आपण भक्तीचं माहेरघर मानतो, त्याच शहरातून मानवतेला काळीमा फासणारी एक बातमी समोर आली। एका 28 वर्षीय विवाहितेचा बळी गेलाय, तोही एका अशा राक्षसामुळे जो मुलगा की मुलगी हा खेळ खेळून लोकांच्या जीवाशी खेळत आहे। बार्शीच्या श्रीपती पिंपरी गावातील वृषाली या महिलेचा मृत्यू झालेला असून या मृत्यूचा मास्टरमाइंड ठरलेला आहे पंढरपूरचा विकास पवार। पैशांच्या हेव्यापोटी त्यानं एका सुखी संसाराची राख रांगोळी केली आहे। पाहुयात या रॅकेटचा थरारक उलगडा। वृषाली अवघ्या 28 वर्षांची, स्वप्न होतं एका पूर्ण कुटुंबाचं, पण नियतीनं आणि विकास पवार नावाच्या नराधमानं घात केला। 6 डिसेंबरला वृषाली पंढरपूरमध्ये पोहोचली। तिथं तिची भेट झाली विकास पवारशी। विकासने सोनोग्राफीच्या नावाखाली 20,000 रुपये उकळले आणि बेकायदेशीरपणे लिंगनिदान केलं। गर्भात मुलगी आहे हे समजताच या क्रूर कर्मानं तिला गर्भपातासाठी प्रवृत्त केलं। हा कट रचला गेला होता एखाद्या चित्रपटासारखा। विकास पवारने स्वतः न जाता एक बोलेरो गाडीच्या चालकाला आणि एका अज्ञात महिलेला औषध देऊन श्रीपती पिंपरीला पाठवलं। 11 डिसेंबरला वृषालीला गर्भपाताच्या गोळ्या दिल्या गेल्या। नंतर सुरू झाला तो वेदनांचा डोंगर, प्रचंड रक्तस्राव, तडफडणारी वृषाली आणि हतबल कुटुंब। अखेर 14 डिसेंबरला वृषालीची प्राणज्योत मालवली। केवळ मुलगी नको या हट्टापायी आणि विकास पवारच्या रॅकेटमुळे एका चिमुकल्याचे आईचं चित्र हरपलंय। या घटनेनंतर बार्शी तालुका पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला। पोलीस उपअधीक्षक अशोक सायकर या प्रकरणाचा तपास करतायत। पण प्रश्न असा उरतो की विकास पवार सारखे यमदूत समाजात आणखी किती वावरत आहेत। 20,000 रुपयांसाठी एका आईचा जीव घेणाऱ्या या आरोपीला कठोर शिक्षा होणार का? आता समाजात अपेक्षा आहे ती न्यायाची। अधिकच्या अपडेटसाठी पाहत रहा HPN मराठी न्यूज।